धनगर समाजाचे जागृत देवस्थान असणारे ठाणे जिल्ह्यातील दोलंडा येथे श्री सुभाषबाबा मंदिराचे 2 दिवस पालखी सोहळा यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। या यात्रेसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज तसेच पंचक्रोशीतील भक्तजन येत असतात। आज आपण पाहत आहात धनगर समाजाची यात्रा महोत्सव। यात आपण जाणून घेणार आहोत काही धनगर समाजाचे वादनत्री, त्यांचे जे पारंपरिक नृत्य आहेत, ट्रस्टी आहेत आणि नवसाला पावणाऱ्या देवाच्या भूती एकेकाची आपण मुलाखती घेणार आहोत। सांगाल तुम्ही या यात्रेचा कार्यक्रम पालखीचा सोहळा तुम्ही उत्सव साजरा केलेला आहे, कुठून कुठून भक्तगण आलेले आहेत आणि काय आता इथं म्हणजे कसं आहे, दुलंडे गावामध्ये परंपरा कमीत 20 वर्षे झाले आपला कार्यक्रम चालू आहे परंपरे। आता इथून पुढे वाढत चालले। आता इथं कमीत कमी पालघर, ठाणा, तसेच सातारा, नगर, नाशिक अशी पुन्हा प्रत्येक भाविक भक्त आलेत आणि त्या भाविक भक्त आल्याबद्दल तसंच कार्यक्रम सगळ्या भक्ताच्या ह्यांनी पार पडतो आणि सगळ्या लोकांना एकदम आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित राहतात। आणि तसंच सुभाष बाबा हे आमचं पूर्ण जिल्ह्यात नाव एकदम मोठे आणि खरोखर भक्तांना पावलेले आहेत। जय बाळूमामा, जय सुभाष बाबा। तुम्ही आता जे मी पाहत होतो वाजंत्री आहात आणि नेमकं या वादनाचं नाव काय आणि कशा पद्धतीने तुम्ही वाजून कसे मी हे करून? आता हे आमचं गजनिवृत्ती आहे ना, पारंपरिक आमचं या देवाच्या ह्याने हे आमचा खेळण्याचा कार्यक्रम धनगरी गजनिवृत्ती म्हणते। त्या कार्यक्रमामध्ये बाहेरचे सगळेजण येऊन आम्ही अशा ह्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन गजनिवृत्ती कार्यक्रम आम्ही देवाच्या ह्याने पार करतो। तसेच या देवाकडे केलेला नवस सुद्धा पूर्ण होताना पाहताना बघितलं तर काही पंचक्रोशीतील स्थानिक भक्त पण आहेत। आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत काय त्यांचं नवस होता आणि त्याबद्दल देवाबद्दल काय होती आहे। काय सांगाल तुम्ही आज इथं आलेला आहात आणि किती वर्षापासून तुम्ही येतात? आम्ही आमच्या लहानपणापासून इकडे येतोय आणि हा सुभाष बाबा हा नवसाला पावणारा बाबा आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी इकडे येऊन काही ना काही आमचं नवस कोणी ना कोणी घेतच असतं आणि नवस पूर्ण होतो आणि आम्ही सर्वजण इकडे येत असतो यात्रेसाठी। ट्रस्टी म्हणून तुम्ही कुठकुठली उपाययोजना राबवतायत आणि आता हे वर्ष तुमचं कितवं आहे आणि याच्यानंतर तुम्ही काय आणखी करू इच्छिता? आतापर्यंत या पंचक्रोशी सुभाषबाबा प्रतिष्ठान हे एक श्रद्धास्थान आहे। ठाणा जिल्ह्यामध्ये जेवढेही धनगर बांधव आहेत त्यांचं हे श्रद्धास्थान आहे। हे मागील 44 वर्षापासून हा उत्सव नियमितपणे चालू आहे। हा जो उत्सव आहे तो उत्सव सर्व राज्यातून मंडळी येतात आणि अतिशय भक्तिभावाने इथे उत्सव साजरे करतात। या संस्थानाच्या मार्फत आपल्याला पुढील अनेक कार्य करायचे आहेत, जसे की शैक्षणिक कार्य करायचं आहे, आरोग्य कार्य करायचं आहे, सामुदायिक कार्य करायचं आहे। अशा प्रकारे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या या समाज व्यवस्थेला न्याय देण्याचं काम आपण इथून करणार आहोत। या भागामध्ये वास्तविक स्थैर्य, या समाजाला स्थैर्य आता हळूहळू प्राप्त होत चाललेलं आहे। जसं की भिवंडी तालुक्यामध्ये, वाडा तालुक्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये हळूहळू हा समाज आता स्थिरावत चाललेला आहे आणि या समाजातून प्रत्येकी संपूर्ण नाही पण एक मुलगा तरी शाळेकडे वळतोय। जसे की आता ह्याचं जवळचंच उदाहरण द्यायचं तर हा शेखर पहिलं शाळेची व्यवस्था नव्हती, हा इथंच शिकला, याच माध्यमातून शिकला आणि आज हवालदार या पोस्टवर काम करतोय। अशा अनेक आता मुलं होतकरू मुलं, कोण डॉक्टर होतंय, कोण इंजिनियर होतंय। कायम परंपरा बाळगून सुद्धा हा समाज आता एक आपला मुलगा का होईना, मुलगी का होईना शाळेमध्ये शिकतोय आणि या आधुनिक जगामध्ये या जगाबरोबर जगण्याचा आणि संघर्ष करून त्यांना पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। त्यांना जे स्थैर्य, त्यांना जी आवश्यकता आहे ते आपण या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत। या 44 वर्ष आहे, पुढील आपल्याला अनेक कार्यक्रम, अनेक उपाययोजना करायच्या आहेत, त्या आपण या माध्यमातून करणार आहोत। धनगर समाजाचे जिथे वाडा तिथे देव श्रद्धा असली तरी सुभाष बाबा यांची नजर यांच्यावर आणि भाविकांवरती कायमस्वरूपीची आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।